तर दिशा सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या विषयावरून चांगलीच जुंपलेली आहे। दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप हे सुरू झालेत। दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत। सरकारचं या ठिकाणी अपयश आम्हाला मांडता येण्यासारखं आहे। महागाईचे विषय असतील, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे विषय, विजेचे प्रश्न आहेत, अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विधानसभेचं अधिवेशन आहे। या अधिवेशनात एकमेकांची उणी धुण्यासाठी अधिवेशन नाहीये। हे प्रश्न तुम्हाला बाहेरही सोडवता आले असते। मला वाटतं की विधानसभेच्या सर्व सदस्यांनी याबाबतचं चिंतन करण्याची गरज आहे। का आम्ही येतो कशासाठी? का दिशा सालियनसाठी दिवसेंदिवस घालवायचा? का औरंगजेबासाठी आमचा आठवडा पूर्णपणे कामकाजामध्ये घालवायचा? या प्रश्न महत्वाचे, याच्यापेक्षा कितीतरी अधिक सामाजिक प्रश्न महत्वाचे आहे। बांद्रा पोलीस स्टेशननी अतिशय चांगली चौकशी केली होती। त्यांनी क्लिअर रिपोर्ट दिला होता की याच्यामध्ये हा 100% सुशांत सिंग राजपूत याचा सुसाईड आहे। पण त्याला बिहारच्या निवडणुका तोंडावर समोर ठेवून त्यावेळेस पॉलिटिकल अँगल देण्यात आला आणि सीबीआय कडे ही केस हँडल करण्यात आली। आता 4 वर्षानंतर सीबीआयने आपला रिपोर्ट दिला, त्यांची संपूर्ण चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर सीबीआयने सुद्धा हे सांगितलं की याच्यामध्ये काही असं घडलं नाही, त्यांनी आत्महत्या केली आहे। आता सीबीआय सारखी एक महत्त्वाची नामवंत संस्था या देशामध्ये कुठेही काही कमी जास्त झालं तर राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो अशा महत्त्वाच्या केसेस सीबीआयला देत असतात आणि सगळ्यांचा विश्वास सीबीआयवर आहे। जर सीबीआयने या निष्कर्षावर येऊन क्लोजर रिपोर्ट फाईल केला असेल तर आपल्याला त्याला मान्य करावं लागेल। ते आपण सहर्ष स्वीकारलं पाहिजे की सीबीआयने निश्चित पूर्ण चौकशी करून हा रिपोर्ट फाईल केला। उद्धव ठाकरे सरकारनं त्या पोलिसांना देखील अडवलं, त्यांना चौकशी करू दिली नाही। काय कारण? कुणाला वाचवायचं होतं तुम्हाला? हे काही कळत नाही देशाला? आज सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाला न्याय न मिळण्याचं कारण श्रीमान उद्धव ठाकरे यांचं सरकार आणि त्यांना आपल्या जवळच्या लोकांना वाचवायचं होतं हे कारण आहे।